नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 2 आणि संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 3, वर्ग 2 आणि वर्ग 3 या एक्झामसाठी सध्या आपण लेक्चर कंडक्ट करत आहोत. खतीब सरांच्या पुस्तकातून आपण जिओग्राफीचे लेक्चर्स घेत आहोत. जिओग्राफीला आउट ऑफ मार्क मिळतात. हाच सिलेबस तुम्हाला पुढे जाऊन राज्यसेवा, मुख्य परीक्षा, जीएस पेपर 1 मध्ये पण उपयोगी पडणार आहे. ओके, तर खतीब सरांचं पुस्तक वन स्टॉप सोल्युशन मानलं जातं. सगळे टॉपिक तुम्हाला करावे लागतात, कोणताही टॉपिक स्किप करून तुम्हाला चालणार नाही. आतापर्यंत आपण हवामान टॉपिक कंप्लीट केलेला आहे. याच्या आधी आपण खनिज संपत्ती टॉपिक कंप्लीट केलेला आहे. प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग कंप्लीट केले. जर तुम्ही प्लेलिस्ट बघितली नसेल तर प्लेलिस्ट वरती जावा. इथं तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल ही एक प्लेलिस्ट मिळेल, भारताचा भूगोल सेपरेट प्लेलिस्ट मिळेल. ओके, तर आज आपण खतीब सरांच्या पुस्तकामधून जलप्रणाली, प्रवाह प्रणाली हा टॉपिक स्टार्ट करतोय. ओके, चला. तर बघा, इथे तुम्हाला 3 नावं दिलेत. एक्झाम मध्ये पण तुम्हाला 3 नावं असू शकतात: जलप्रणाली, प्रवाह प्रणाली आणि नदी प्रणाली. खतीब सरांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात नाहीये, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पण समजावून सांगितलेले. उदाहरणार्थ, इथे तुम्हाला सांगितले की नदी म्हणजे काय. जरी तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येत नसला तरी आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा एक नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह. ओके, गरम पाण्याची तर नदी नसते. ठीक आहे, नदीचा उगम कुठं होतो? तलाव, मोठा झरा, छोटे झरे एकत्रित येतात किंवा बर्फाच्छादित पर्वत म्हणजे आपण ग्लेशियर म्हणतो याला. ओके, रचनेच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर त्या भूप्रदेशामधून, म्हणजे जो भूप्रदेश आहे XYZ, त्या भूप्रदेशामधून जलनिस्सारण करणाऱ्या सर्व जलप्रवाहांची मिळून नदी प्रणाली होते. ओके, फॉर एक्झाम्पल, हा XYZ नावाचा जलनिस्सारण करणारा भूप्रदेश आहे. इथून नदी वाहते, बरोबर. इथून एखादा छोटा ओढा वाहतोय, नदीला मिळतोय, एखादं तळ लागतंय, मोठे ओढे लागतात, हे सगळे मिळून हे बनतं नदीचं खोरे. सगळे जलप्रवाह, कोणते पण जलप्रवाह असू दे. ओके, नदी बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते आणि हे जे पाणी असतं समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित एखाद्या जलाशयाच्या दिशेने वाहते. म्हणजे काही नद्या डायरेक्टली समुद्राला मिळलेल्या दिसतात, काही नद्या तुम्हाला म्हणजे छोट्या नद्या मोठ्या नद्यांना मिळतात वगैरे वगैरे. ओके, काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी म्हणते, उपनद्या म्हणतो आपण त्यांना. ज्या अति प्रचंड नद्या असतात ना त्यांना नद म्हणतात. लक्षात ठेवा, नद अति प्रचंड. उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रा नद अति प्रचंड आहे, पूर येतात ब्रह्मपुत्रा नदीला, बरोबर. तर हे आहे असं खतीब सरांच्या बुक मधलं इंट्रोडक्शन मी तुम्हाला घेतलेलं आहे. इथं तुम्हाला मॅप दिसतोय महाराष्ट्राचा रिव्हर मॅप. आता महाराष्ट्राचा रिव्हर मॅप फक्त आपल्याला बघून चालणार आहे का? नाही, तुम्हाला ब्लँक मॅप घ्यावे लागतील. ब्लँक मॅप मध्ये या सगळ्या नद्या भराव्या लागतील तर तुमची रिव्हिजन होईल. ओके, आपण इथून सुरुवात करू शकतो. तापी नदी, इथे तुम्हाला तापी नदी दिसत आहे. इथे तुम्हाला पांझरा नदी दिसत आहे, बघून घ्या. इथं तुम्हाला गोदावरी रिव्हर दिसत आहे. गोदावरी, आपण दुसरा कलर घेऊया. इथं तुम्हाला प्रवरा दिसत आहे, मुळा दिसत आहे. तर या गोदावरीच्या उपनद्या आहेत का सांगा मला. इथे तुम्हाला घोड नदी दिसत आहे. ओके, पुन्हा इथं तुम्हाला दिसत आहे भीमा नदी. भीमा नदी, ही नदी अशीच येऊन भीमा नदीला मिळते. इथं तुम्हाला सीना नदी दिसत आहे, भीमेची उपनदीच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पंचगंगा रिव्हर दिसत आहे, बघून घ्या. इथं इथं तुम्हाला
दूधगंगा रिव्हर पण दिसत आहे. इथं तुम्हाला घटप्रभा पण दिसत आहे. इथं तुम्हाला मलप्रभा पण दिसत आहेत. या सगळ्या नद्या एकत्र येतात. ओके. इथं तुम्हाला मांजरा नदी दिसत आहे बघा. मांजरा नदीवरती खूप क्वेश्चन विचारलेले आहेत आयोगाने. मांजरा रिव्हर, मनार रिव्हर दिसत आहे इथं. इथून पुढे तुम्हाला ही गोदावरी अशीच वाहत गेलेली दिसते बघा. इथं तुम्हाला दुधना दिसत आहे. इथं पूर्णा दिसत आहे, बघून घ्या. इथं पुन्हा तुम्हाला पैनगंगा दिसत आहे. पैनगंगा रिव्हर ही अशीच वाहत जाते. इथं तुम्हाला अडान नदी दिसत आहे. इथं तुम्हाला पूर्णा रिव्हर दिसत आहे. इथं तुम्हाला वर्धा आणि वैनगंगा या ज्या दोन नद्या आहेत, या उत्तर वाहिनी आहेत का दक्षिण वाहिनी आहेत ते तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. इथं तुम्हाला कनान नदी दिसत आहे. इथं पेंच नदी दिसत आहे. इथं तुम्हाला इंद्रावती रिव्हर दिसत आहे. हे सगळे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तापी नदीचं खोरं, गोदावरी नदीचं खोरं, कृष्णा नदीचं खोरं हे तुम्हाला पर्सेंटेज नुसार विचारले जातात. ओके. चला, तर आता ही जी जलप्रणाली असते, या जलप्रणालीवर काही घटक परिणाम करतात. कोणते घटक आहेत बघा. कोणत्या पण भागात एखादी जलप्रणाली असेल तर तेथील 4 घटकांवर ती जलप्रणाली अवलंबून असते. पहिला घटक असतो की त्या भागाची प्राकृतिक रचना कशी आहे, त्या भागातील जमिनीचा प्रकार कसा आहे, तिथलं हवामान कसं आहे आणि जलाशय कसे आहेत, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो. ओके. जलप्रणालीवर परिणाम करणारे 4 घटक कोणते? भूपृष्ठ रचना किंवा प्राकृतिक रचना, जमिनीचा प्रकार, हवामान आणि जलाशय. याच्यामध्ये आपण आता हे जे 4 घटक आहेत हे कशा प्रकारे परिणाम करतात ते आपण एक्सप्लेन करून बघूया. बघा, प्रवाह ज्या भागातून वाहतो, उदाहरणार्थ हा पर्वतीय भाग आहे, हा पठारी भाग आहे, बरोबर, एकदम सपाट मैदानी भाग आहे. इथून वाहणाऱ्या नद्या वेगाने वाहतील, बरोबर. इथून वाहणाऱ्या नद्या संत वाहतील, इथून वाहणाऱ्या नद्या थोड्याशा वेगाने वाहतील. ओके. तर प्रदेश कसा आहे, पठारी आहे, पर्वतीय आहे का मैदानी आहे, याच्यावरती तुम्हाला प्रवाह प्रणालीचा प्रकार दिसून येतो. त्याच्यानंतर आहे जमिनीचा प्रकार. बघा, ज्या भागातून नदी वाहते तिथली जमीन मऊ आहे का, कठीण आहे का, याच्यावरती जलप्रणाली अवलंबून असते. ओके. जमीन मऊ झाल्यास प्रवाहाद्वारे काय होतं, खननाचं कार्य मोठ्या प्रमाणावर होतं, बरोबर, म्हणजे इझिली खनन होऊ शकतं. आणि मग काय होतं, दरीचा विकास होतो. आपण बघितले नदीमुळे बनणारी दरी व्ही शेप व्हॅली. ओके. याच्या उलट जिथं कठीण खडक लागतात तिथं नदी खननाचं कार्य जास्त करू शकत नाही. मग इथं वेगळ्या प्रकारचा तुम्हाला दिसून येतं. अशा भागातील जलप्रणाली मऊ खडक असलेल्या भागापेक्षा कशी असते, वेगळी असते. एकदम इझी आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. हवामान बघा, हवामानाचा जलप्रणालीवरती कसा परिणाम होतो. ज्या प्रदेशातून हे लहान मोठे प्रवाह वाहतात त्या प्रदेशातील हवामानाचा नदी प्रणालीच्या प्रकारावर मोठा परिणाम होतो. उदाहरणार्थ कोकणचं हवामान वेगळं आहे, मराठवाड्यामधलं हवामान वेगळं आहे, बरोबर. आता पर्जन्यामध्ये तुम्हाला लगेच फरक दिसून येतो. इथलं तापमान, तर इथलं हवामान दमट आहे, बरोबर, इथलं कोरडं आहे. तर पर्जन्य आणि तापमान हे जे 2 घटक आहेत, या 2 घटकाचा नदीच्या प्रवाहावरती परिणाम होतो. जास्त तापमान आणि कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशातील जलप्रणाली जास्त पर्जन्य असलेल्या प्रदेशापेक्षा कशी असते, भिन्न असते. ओके. आणि चौथा घटक आहे प्रदेशातील जलाशय.
प्रदेशातील जलाशयाचा प्रामुख्याने तळी, सरोवराचा प्रवाह प्रणालीच्या प्रकारावर परिणाम होतो. काय होतात, असे जे प्रवाह असतात ना, हे प्रवाह एकमेकांमध्ये मिसळतात. ओके, तर हे 4 घटक झाले. हे 4ही घटक तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतात. ठीक आहे. इथे तुम्हाला ड्रेनेज पॅटर्न दिलेला आहे. ड्रेनेज पॅटर्न वरती क्वेश्चन येतात का? येतात. मी तुम्हाला हे पुढे शिकवेन की हा डेंड्रॅटिक ड्रेनेज पॅटर्न काय असतो. तुम्हाला विचारलेला आहे की कोकणामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची जलप्रणाली दिसते, वृक्षाकार दिसते का, वगैरे वगैरे. पॅरलल आहे, रेक्टँग्युलर आहे, ट्रेलिस आहे, रॅडिकल आहे. तर हे आपल्याला पुढे शिकायचं आहे. इथं फक्त तुम्ही इमेज बघून घ्या. ठीक आहे. आता आपल्या महाराष्ट्रातली जलप्रणाली कशी आहे बघा. इथं तुम्हाला दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या जलप्रणालीवरती कशाचा प्रभाव पडलाय. 4 घटक म्हटलेत आपण. 4 पैकी भूपृष्ठाचा प्रभाव इथे तुम्हाला जास्त दिसून येतो. ओके, भूपृष्ठाला अनुसरून महाराष्ट्रात वेगवेगळी जलप्रणाली निर्माण झाली. आता इथे तुम्हाला डेंड्रॅटिक ड्रेनेज पॅटर्न दिसतोय. हा आहे डेंड्रॅटिक ड्रेनेज पॅटर्न. बघा, इथं अशी नदी वाहत चाललेली आहे. इथून पुन्हा नदीला इतर नद्या मिळतात, बघून घ्या. याच्यामध्ये काय होतं, डेंड्रॅटिक म्हणजे याला म्हणतात वृक्षाकार जलप्रणाली. महाराष्ट्रामध्ये भूपृष्ठ प्रणालीमुळे सर्वत्र वृक्षाकार जलप्रणाली निर्माण झाली आहे. या प्रकारात मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या या उपनद्या, त्यांना मिळणाऱ्या सहाय्यक नद्या, नाले, ओढे यांचा विकास कशाप्रमाणे होतो, इथं दाखवलेलंच आहे बघा, एखाद्या वृक्षाप्रमाणे होतो. म्हणून याला म्हणतात वृक्षाकार किंवा इंग्रजीमध्ये डेंड्रॅटिक पॅटर्न. ओके, तर ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळते. का आढळते? भूपृष्ठाचा प्रभाव. नदीचं पात्र भूप्रदेशाच्या उतारापाशी येते, तेथे डेंड्रॅटिक नमुना विकसित होतो. उत्तरेकडील मैदानातील नद्या सुद्धा डेंड्रॅटिकच आहे. सर्वात सामान्य प्रवाह नमुना मानला जातो हा डेंड्रॅटिक, म्हणजे जनरली बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची जलप्रणाली मिळते जर क्वेश्चन विचारला आयोगाने, तर वृक्षाकार किंवा डेंड्रॅटिक पॅटर्न. ओके, पुढे बघा. समांतर जलप्रणाली मिळते का महाराष्ट्रामध्ये? पॅरलल ड्रेनेज पॅटर्न मिळतो. बरोबर, कुठं मिळतो बघा, उत्तर भागात उताराच्या दिशेने खोल नांगरणी केल्यास तेथे जेव्हा मोठा पाऊस पडतो बघा, म्हणजे इथं उतार असलेल्या भागात, समजा असा प्रदेश आहे आणि त्याचा उतार असा आहे. ठीक आहे. या उतार असलेल्या भागात तुम्ही जर उताराच्या दिशेने नांगरणी केली तर समजा इथं पाऊस पडला तर हे पाणी उताराच्या दिशेने असं सरळ वाहेल. प्रवाह एकमेकांना समांतर वाहतील. बरोबर, असंच तुम्हाला एकमेकांना समांतर पर्वत किंवा डोंगर रांगा असल्यास तिथं तुम्हाला समांतर प्रवाह प्रणाली विकसित झालेली दिसून येते. महाराष्ट्रामध्ये कुठं? महाराष्ट्रामध्ये सातमाळा, अजिंठा, सगळे हे पर्वत समांतर आहेत एकमेकांना. हरिश्चंद्र, बालाघाट, महादेव या डोंगर रांगाच्या दरम्यान वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांनी समांतर जलप्रणाली निर्माण केलेली आहे. लक्षात ठेवा, इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला समांतर जलप्रणाली कोणत्या नद्यांनी बनवलेली दिसते, तर गोदावरी, भीमा आणि कृष्णा. याच्याशिवाय तुम्हाला अशा प्रकारे कोकणातून वाहणाऱ्या नद्या समांतर जलप्रणाली निर्माण करताना दिसतात. ओके, क्लिअर? चला पुढे जाऊया. इथे तुम्हाला हा दाखवलेला आहे समांतर ड्रेनेज पॅटर्न कसा असतो. हा आहे समांतर ड्रेनेज पॅटर्न. बघून घ्या, एकमेकाला समांतर वाहतात. ड्रेनेज पॅटर्न ज्याच्यामध्ये नद्या जवळजवळ समांतर वाहतात त्याला समांतर ड्रेनेज म्हणतात. छोट्या आणि वेगवान नद्या पश्चिम घाटातून उगम पावतात आणि त्यांचे पाणी कुठं? अरबी समुद्रात सोडलं जातं. भारतातील
समांतर जलवाहिनीचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला कुठं मिळतं? पश्चिम घाटामध्ये मिळतं, लक्षात ठेवा. ओके. याच्यानंतर तुम्हाला रॅडियल ड्रेनेज पॅटर्न, याला काय म्हणतात? केंद्र त्यागी. उदाहरणार्थ एखादा पर्वत आहे, इथून तुम्हाला सगळ्या बाजूंनी वाहणाऱ्या अशा नद्या मिळतात, या बाजूनी, या बाजूनी, या बाजूनी, या बाजूनी. केंद्र त्यागी हे त्यांचं केंद्र आहे, बरोबर. तर घुमटाकृती पठार किंवा पर्वतावर तुम्हाला केंद्र त्यागी जलप्रणाली निर्माण झालेली दिसते. इथले प्रवाह जे आहेत ते सगळ्या दिशांना वाहत जातात, याला म्हणतात केंद्र त्यागी किंवा चक्राकार जलप्रणाली. आता महाराष्ट्रात छोटी पठारे, गोलाकार टेकड्या दरम्यान तुम्हाला अशा जलप्रणाली विकसित झालेल्या दिसून येतात. जर प्रॉपर तुम्हाला आयोगाने एक्झाम्पलच विचारलं तर तुम्हाला सातारा जिल्हा, महाबळेश्वर या ठिकाणी तयार झालेली जलप्रणाली सांगता आली पाहिजेत. ओके, क्लिअर? इथपर्यंत समजलं का सर्वांना? बघा, सातारा जिल्ह्यामध्ये कुठं? महाबळेश्वर. क्लिअर? चला पुढे जाऊया आपण. पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. हे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले दिले, भारतामधली पण उदाहरण तुम्हाला दिलेत. मैकल हिल्स मधून तुम्हाला नर्मदा, सोन आणि महानदी या नद्या वेगवेगळ्या दिशेने वाहतात, म्हणजे केंद्र त्यागी जलप्रणाली इथं तुम्हाला दिसून येते. ओके, तर आपल्याला भारतातील पण एक्झाम्पल मिळाले, महाराष्ट्रातील पण एक्झाम्पल मिळाले. याच्याशिवाय तुम्हाला गिरनार हिल्स आणि आसामच्या मिकिर हिल्स मध्ये सुद्धा केंद्र त्यागी जलप्रणाली मिळून येते. ओके, इथं बघा, हे आहे केंद्र त्यागी रॅडियल. एक्सक्यूज मी, घुमटाकृती पठार आहे, इथून नद्या वाहतात. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे आहे इनडेफिनेट ड्रेनेज पॅटर्न. याला म्हणतात अनिश्चित जलप्रणाली. जिथे लहान मोठे तलाव व सरोवरे असतात तिथं तुम्हाला अनिश्चित जलप्रणाली निर्माण झालेली दिसून येते. अनिश्चित. ओके, असे तलाव आणि सरोवरे असलेल्या प्रदेशातील नद्या तळी सरोवरांना मिळतात, त्यामुळे कोणत्या दिशेने वाहत चालल्या आहेत हे समजत नाही. ओके, त्याला म्हणतात अनिश्चित. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला विचारलं की इनडेफिनेट ड्रेनेज पॅटर्न कुठं मिळतो, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अशा प्रकारची जलप्रणाली निर्माण झालेली तुम्हाला दिसून येते. तलावांचा जिल्हा वगैरे म्हणतो की नाही आपण, इथं लक्षात ठेवा. इथं तुम्हाला बघा पुणे जिल्हा, डेक्कन प्लॅट्यू, वेस्टर्न अपलँड्स हे सगळं दिलेलं आहे. आता आपल्याला पुढे काय दिले बघा, महाराष्ट्रातील जलविभाजक. संयुक्त पूर्व परीक्षेला एक क्वेश्चन तुम्हाला विचारला होता, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता? सह्याद्री, बरोबर. ओके, आता इतर पण जलविभाजक आहेत का? छोटे मोठे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सातपुडा पर्वतरांग, महाराष्ट्राचं पठार, अजिंठा टेकड्या. ओके, मुख्य विचारला तर सह्याद्री, हे लक्षात ठेवा. अहमदनगर बालाघाट पठार, महादेव डोंगररांगाचा उंचवट्याचा प्रदेश, हे आपल्याला सगळं लक्षात ठेवावं लागतं. चला बघा, सातपुडा पर्वतरांगा. लक्षात काय ठेवायचं आपल्याला? सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी नदीचं खोरं एकमेकांपासून वेगळे झालेत. क्वेश्चन विचारला जातो. महाराष्ट्र पठार, याच्यावरती पण क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला आहे? पूर्वेकडे मंद उताराचा. आणि नद्यांच्या खोऱ्यांचा जो प्रदेश आहे त्याला म्हणतात महाराष्ट्र पठार. ओके, महाराष्ट्र पठारामध्ये तुम्हाला अजिंठा टेकड्या, गोदावरी खोरे, अहमदनगर बालाघाट पठार, भीमा कृष्णा नदीची खोरे आणि महादेव डोंगररांगाचा भाग मिळतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
याला IMP करा. महाराष्ट्र पठारामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या भागांचा समावेश होतो? महाराष्ट्र पठार म्हणजे काय? सह्याद्रीच्या पूर्वेकडे जो मंद उताराचा आणि नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आहे त्याला आपण म्हणतो महाराष्ट्र पठार. याच्यामध्ये अजिंठा टेकड्या, गोदावरी खोरं, अहमदनगर बालाघाट पठार, भीमा कृष्णा नदीचे खोरे आणि महादेव डोंगर रंगाचा भाग तुम्हाला दिसून येतो. अजिंठा टेकड्या बघा, अजिंठा टेकड्या तापी आणि गोदावरी नदीमध्ये जलविभाजक म्हणून काम करतात. तर हे तुम्हाला जोड्या लावमध्ये विचारलं जातं. सातपुडा पर्वतरांग, नर्मदा तापी खोरे, अजिंठा टेकड्या, तापी गोदावरी खोरे. ओके. अहमदनगर बालाघाट उत्तरेला गोदावरी, दक्षिणेला कृष्णा यांचा जलविभाजक म्हणून अहमदनगर बालाघाट पठार काम करतं. ओके. भीमा नदीचा उगम भीमाशंकर, महादेव डोंगररांगांचा उंचवट्याचा प्रदेश या कृष्णा आणि भीमा नदीचा जलविभाजक म्हणून काम करतात महादेव डोंगररांगा. ओके, क्लिअर इथपर्यंत सर्वांना? आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आणि व्यवस्थित समजत पण असेल. फक्त महाराष्ट्राचा फिजिकल मॅप वगैरे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आता इथं तुम्हाला काही कॉन्सेप्ट आहेत त्या समजून देते मी. कॅचमेंट एरिया म्हणजे काय किंवा कॅचमेंट क्षेत्र म्हणजे काय? भूपृष्ठाचे ऑब्लिक जमिनीचं असं क्षेत्र की ज्याच्यावरती पडणारं पावसाचं सगळं पाणी एखाद्या विशिष्ट नदी ऑब्लिक पाणी साठ्यास, उदाहरणार्थ बघा, इथून येणारं पाणी, इथून येणारं पाणी, इथून येणारं पाणी, हे सगळं पाणी मिळून शेवटी ह्या एका प्रवाहाला मिळतंय. ओके. तर ते क्षेत्र म्हणजे त्या नदीचं ऑब्लिक पाणी साठ्याचं पाणलोट क्षेत्र. कॅचमेंट एरियालाच काय म्हणतात? पाणलोट क्षेत्र असं म्हणतात. लक्षात ठेवा. ओके, समजलं? एक्झाम मध्ये विचारलं तर आपल्याला माहित असावं. वॉटरशेड म्हणजे काय? वॉटरशेड जमीन आणि पाण्याचे एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं? नाल्याद्वारे विभाजन केलं जातं आणि पृष्ठभागावरून वाहून नेलं जातं आणि एक नदी किंवा तलावामध्ये ते वाहतं. वॉटरशेड तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये, तर हे तुम्ही स्किप पण करू शकता. जर वाटलं तर लक्षात पण ठेवू शकता. आता इथून पुढचा जो भाग आहे तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्याकडं एकच जबाबदारी आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर पोहोचवा. चॅनल आपला ग्रो करा, जेणेकरून इतर काही चांगले टीचर्स पण चॅनलवरती आणायचा विचार आहे माझा. फक्त विद्यार्थ्यांचा सपोर्ट पाहिजे. ओके. सगळं काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देण्याची इच्छा आहे. असं नाही होणार की पुढे जाऊन तुम्हाला कोर्सेस विकले जातील, एखादं ॲप बनवलं जाऊ शकतं, पण तुम्हाला सगळं फ्री देणार. तुम्हाला कुठंही शिकण्यासाठी फीज पेड करावी लागणार नाही. अगदी 500 रुपये 600 रुपये सुद्धा नाही. ओके. तर जे कंटेंट दिलं जात आहे एकतर क्वालिटी कंटेंट आहे, त्याच्यामुळं जेवढे गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना लेक्चरच्या लिंक शेअर करा प्लीज. ओके. चला, महाराष्ट्रातील नद्या. आता सुरुवातीला आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत ना, त्या नद्यांचं तुम्हाला वर्गीकरण सुरुवातीला लक्षात ठेवायचंय. कसं? महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, ओके, आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, याला 1 नंबर देऊ, याला 2 नंबर, असे 2 गट आहे. इथं दिले तुम्हाला बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. पण बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्याचे आपण पुन्हा 2 भाग करतो. कसे? पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या पूर्ववाहिनी आणि दक्षिण वाहिनी. फायनली त्या बंगालच्या उपसागरालाच मिळणार आहेत, पण याचे पण तुम्हाला 2 प्रकार पडतात. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, आधी मी तुम्हाला हे क्लिअर करते. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या म्हणजे तुम्ही कोकणातील नद्या सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. तर हे वर्गीकरण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता सुरुवातीला आपण काय करूया? सुरुवातीला आपण बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत ते कंप्लीट करूया. महाराष्ट्रातील बघा काही नद्या सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर, म्हणजे आता जे आपण जलविभाजक बघितले
ज्याला तुम्ही सह्याद्रीच्या उपशाखा म्हणू शकता. तर सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर काही नद्या सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावर उगम पावतात. लक्षात घ्या. ओके. सातपुडा पर्वताची जी काही लेंथ आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे बघा, कमी आहे जास्त आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. आता या नद्या आपल्याला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे आपल्याला माहित पाहिजे की या नद्या फक्त आपल्या महाराष्ट्रातूनच वाहतात का? नाही. या नद्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जातात आणि पुढे मिळतात बंगालच्या उपसागराला. ओके, क्लिअर. म्हणजे टोटल किती राज्यातून वाहतात हे पण आपल्याला माहित पाहिजे. आता याच्यातल्या काही नद्या ज्या आहेत ना त्या पूर्वेस वाहतात, तर काही नद्या दक्षिणेस वाहतात. म्हणजे वरून खाली वाहतात, या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. ओके. म्हणून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचे पूर्व वाहिनी आणि दक्षिण वाहिनी नद्या अशा 2 भागामध्ये केलं जातं वर्गीकरण. हे वर्गीकरण आपण बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचा भाग येतो पूर्व वाहिनी नद्या. पूर्व वाहिनी नद्या म्हणजे कोणत्या नद्या? ज्या नद्या पश्चिमेकडून वाहतात पूर्वेकडे. ओके, क्लिअर. याच्यामध्ये गोदावरी रिव्हर, भीमा रिव्हर, कृष्णा रिव्हर आणि पैनगंगा रिव्हर या नद्यांचा समावेश होतो. या सह्याद्रीच्या पूर्व उतारावर उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात. इथं बघा, ही आहे तुमची गोदावरी रिव्हर, बंगालच्या उपसागराला मिळते. ही कृष्णा, ठीक आहे. त्याच्यानंतर ही कावेरी पण आहे. कावेरी बद्दल आपण इथं बघणार नाही. इथं भीमा पण मिळते, इथं दाखवलेली नाहीये, तर हे लक्षात ठेवा. ओके. आता आपण गोदावरी नदीबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. उगम तुम्हाला माहित पाहिजे, मध्य महाराष्ट्रामध्ये आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, सह्याद्री पर्वतात आहे, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, हे सगळे पॉइंट आपल्याला माहित पाहिजे. भौगोलिक सीमा पण तुम्हाला खोऱ्याच्या माहित पाहिजेत की गोदावरी सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगाच्या दरम्यान वाहते. पाठीमागं आपण जलविभाजक बघताना हा पॉइंट बघितला होता. याचा अर्थ की ही नदी सातमाळा, अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेकडून, हे तुम्हाला विचारलं जातं बरं का, दिशा, की सातमाळा, अजिंठा डोंगररांगाच्या उत्तरेकडून का दक्षिणेकडून, म्हणजे तुम्हाला या डोंगररांगांची लोकेशन माहित पाहिजे मॅप मधली. ओके. हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेकडून, हे आपल्याला, म्हणजे वरती मिळतात सातमाळा, अजिंठा, इथून वाहते गोदावरी आणि खाली मिळतात हरिश्चंद्र बालाघाट, ही उत्तर ही दक्षिण. ओके, क्लिअर. आता आपल्याला प्रवाह मार्गातील जिल्हे पण माहित पाहिजेत की ही नदी, किंवा आयोगाने क्वेश्चन तुम्हाला विचारला की गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते किंवा किती जिल्ह्यामधून वाहते, तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन धर्माबाद जवळ तेलंगणा राज्यात प्रवेश करते. ओके, क्लिअर. पुढं तेलंगणातून वाहत जाऊन आंध्र प्रदेशात जाते आणि मग मिळते बंगालच्या उपसागराला. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यामधून वाहणारी कोणती नदी जर तुम्हाला विचारलं तर उत्तर असेल गोदावरी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जिल्ह्यामधून वाहते. लक्षात घ्या, पाठ पाहिजेत आपल्याला हे जिल्हे. इथं तुम्हाला गोदावरी बेसिनचा मॅप आहे, व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित बघा, झूम करून बघा. इथं बघा तुम्हाला दिलेलं आहे, कनान नदी दिलेली आहे, पेंच नदी दिलेली आहे, नागपूरचं लोकेशन दाखवलेलं आहे, वर्धा, वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत, बघून घ्या. इथं पैनगंगा आहे, इथं तुम्हाला श्रीरामनगर आहे, मांजरा आहे, निजामनगर आहे. तर हे सगळं व्यवस्थित तुम्ही करून ठेवा, ठीक आहे. ओके. गोदावरीची लांबी बघा, याला IMP करा. थोडंफार व्हेरिएशन येऊ शकतं आकडेवारीमध्ये, पण अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवा.
एकूण लांबी आहे 1465. महाराष्ट्रातून 732 किमी. खतीब सरांचं पुस्तक आणि सौदी सरांच्या पुस्तकामध्ये थोडा आकडेवारीमध्ये डिफरन्स दिसतो, तो तुम्ही क्लिअर करून घ्या. महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी, महाराष्ट्रातला प्रवाह लक्षात ठेवा, एकूण लांबी पण लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन ऑलरेडी विचारले की गोदावरी नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या कोणत्या. तर धरणा नदी, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, पेंच, कन्नान, साबरी, इंद्रावती. बघा, ह्या वरच्या बाजूनी सगळ्या मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत ना, या नद्या डावीकडून मिळणाऱ्या, आणि उजवीकडून प्रवरा, मुळा, मांजरा. इथं मांजरा नदी दाखवलेली आहे तुम्हाला, मांजरा आहे, मुळा आहे, प्रवरा आहे. बघा, ही प्रवरा, ही मुळा, ही मांजरा कोणत्या बाजूने मिळतात? उजव्या बाजूने. पेद्दागागू आहे आणि मनेर नदी आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा आणि लक्षातच ठेवा. डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या आणि उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या. ठीक आहे. गोदावरीच्या उपनदी उगम आणि गोदावरी बरोबर संगम कुठं होतो, हा वाला चार्ट पण तुम्हाला खतीब सरांच्या पुस्तकात मिळतोय, इम्पॉर्टंट आहे. गोदावरीची उपनदी आहे दारणा. ही नदी तुम्हाला उगम झालेला दिसते कळसुबाई शिखराजवळ इगतपुरी. गोदावरी बरोबर संगम दारणा, सांगवी, संगमावरील ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे, भंडारदऱ्याच्या ईशान्येला उगम आहे. गोदावरी बरोबर संगम नेवाशाजवळ टोके येते. मुळा नदी भंडारदऱ्याच्या दक्षिणेला नेवाशा टोकेजवळ संगम. सिंदफणा नदी बालाघाट डोंगर, बीड, माजलगाव जवळ गोदावरीला मिळते. मांजरा नदी पाटोडा पठार, बालाघाट, बीड, कुंडलवाडी 724 किमी, नांदेड जवळ गोदावरीला मिळते. कादवा, तौला डोंगर, नाशिक. शिखरांमध्ये क्रमलावामध्ये क्वेश्चन विचारले जातात. गोदावरी बरोबर संगम आहे नांदूर, मधमेश्वर. शिवना नदी सूरपालनाथ, सातमाळा, औरंगाबादच्या गंगापूरच्या आग्नेयेस मिळते गोदावरीला. दुधना नदी चौक्याचा डोंगर, औरंगाबाद, संगम परभणी, इथं परभणी करा, जिल्हा इथं आहे संगम. पूर्णा नदी शिरसाळा, अजिंठा डोंगर, संगम परभणी जिल्हा. ओके, तर या 9 उपनद्या आणि त्याचे उगम आणि संगम कुठं झालाय हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला गोदावरीच्या प्रत्येक उपनद्यांची माहिती घ्यायची. तुम्ही म्हणाल की मॅडम का बरं घ्यायची, कारण का मांजरा नदीवरती क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत, प्रवरा नदीवरती पण क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लेक्चर पोहोचवा. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.